प्रीतम बाबा, सावित्री आत्या, हार हार केवढा मस्त आहे ना, इतका सुंदर हार आहे म्हणून सांगू तुला. काकाने दुबईहून आणलाय काकूसाठी. आणि आता झालंय असं की प्रियाला पण सेम हार आवडलाय. ती मला म्हणते की तसाच हार मला पण पाहिजे. आता बायकांचा हट्ट तुला माहिती आहे ना, मग तोच पुरवायचा म्हणून मी इथे फोटो काढायला आलो होतो. मी आता मी डिझाईनची फोटोच काढणार होतो. हे बघ, हे आता हा फोटो काढलाय ना मी, हा मी आपल्या सोनाराला दाखवणार आणि त्याला म्हणणार सेम हार पाहिजे बाबा, सेम. हा मी फोटो काढायला आले ना फक्त. हे बघ, चाललोच होतं. प्रीतम बाबा, मला माहित नाही की मी हे बोलणं कितपत योग्य आहे, पण आत्या म्हणताना मला आत्या म्हणून बोलू. मला कल्पना आहे की तुमच्यावर किती मोठं आर्थिक संकट आहे. तुमच्याकडून मागे ते पैसे गहाळ झाले. अहिल्या मॅडमनी सगळे पैसे तुमच्याकडून परत मागितलेत. पण प्रीतम बाबा, खरं खरं सांगा मला, तुम्ही मला माफ करा, पण खरं सांगा की वाकडं पाऊल तर नाही उचलत आहात ना? प्लीज तसा विचार करू नका तुम्ही. मी आदित्य बाबांशी बोलू का? म्हणजे मी त्यांना सांगू का अहिल्या मॅडमशी बोलायला? नाही नाही नाही, हे बघ आत्या, काय होतं ना, दरवेळी दादा माझ्या बाजूने उभा राहतो आणि मग त्याला आईच्या रागाचा सामना करावा लागतो. म्हणून मी ह्यावेळी ठरवलंय की माझा प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करणार. मी करतोय पैशांची अरेंजमेंट. होते हळूहळू. तुम्ही ठीक आहात ना प्रीतम बाबा? तुम्ही काही चुकीचं करू नका प्रीतम बाबा. तसा विचार अजिबात करू नका. सावित्री आत्या, मी काय चुकीचं करणार? काहीच चुकीचं करत नाहीये मी सगळं मॅनेज करेन. हा, मी करतोय सगळं मॅनेज. तोपर्यंत फक्त तू माझ्यासाठी एक करशील? काय? बघितलं 1.5 लाखाचे 2 लाख झाले. आता तुझ्याकडे 2 लाख झालेत ना, आपण अजून खेळू. आपण अजून खेळूया. आजच सगळे रिकव्हर करू. कॅप्टन 50. येस येस, घे 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 घे. तुझ्याकडे घरी काहीतरी सोनं नाणं असेलच, दागिने असतीलच, ते पण येताना घेऊन ये. मी हार लावतो. ये जिंकलो. मी देतो ना तुला पैसे उसने. कॅप्टन, याला 10 लाख रुपये द्या. तुझ्या आईचे पैसे आहेत ना, ते नंतर फेडत बस. आधी जे माझे पैसे घेतलेत ना, ते मला परत कर. नशीब सावित्री आत्याने कोणाला काही सांगितलं नाही. तर काय झालं असतं ना, मी पण सांगू शकत नाही. पण मी हे मुद्दाम नाही करत आहे ना. माझी काय चूक आहे यात, सांग मला. घ्या चोराच्या उलट्या बोंबा. कोण चोर आणि काय उलट्या बोंबा? गप जरा. मीच सांगू तुला कोण चोर आणि काय बोंबा ते? काय प्रीतम किर्लोस्कर, हा जाण्या, तुझ्या मनात काय सुरू आहे ना माहिती आहे मला. अरे मी म्हणतोय चल आत्ताच जाऊ क्लबला, सगळे पैसे जिंकू आणि आईला परत करू. एक का डबल भाई. हा प्रीतम, अरे तुझ्या आई बाबांनी कष्टाने उभं केलेलं साम्राज्य आहे. अरे अशा मार्गाने पैसे कमावणार आहेस का तू आता? तुझ्या आई वडिलांनी किती मेहनतीने उभं केलं हे साम्राज्य माहिती आहे ना. असे पैसे नाही कमवायचे. बघ, वेळेपासून आणि माझ्यापासून काही लपून राहत नाही. हे बघा, मला खरंच माहित नाही की ते 50 लाख रुपये कुठे गेलेत. जेन्युइनली सांगतोय. आणि तू रे, तू म्हणतोस तुझ्यापासून काही लपून राहत नाही. हा,
अरे मग तुला माहिती आहे ना, मी ही सिच्युएशन स्वतःहून ओढावून नाही घेतली आहे. मी अडकलो याच्यात. आणि तुला स्वतःवर एवढा कॉन्फिडन्स आहे ना, मग हे सगळं व्हायच्या आधी का नाही येऊन सांगत रे तुम्हाला? आत्ता का येतोयस तू? हे सगळं व्हायच्या आधी येऊन सांगणं अपेक्षित आहे मला, कळलं? प्रीतम, अरे तू जेव्हा जेव्हा चुकीचं काहीतरी करतोस तेव्हा तेव्हा मी तुला योग्य ते संकेत देत असतो. त्यावेळेला तुझ्यावर हा हावी झालेला असतो ना, म्हणून तुला ते संकेत कळत नाही. हे बघ, मी अजूनही तुला सांगतोय की ज्याला मेहनतीचं महत्त्व कळतं ना, त्यालाच नियतीचे संकेत कळतात. रिलॅक्स रिलॅक्स. काय तू तू ठीक आहेस ना? हां हां, मी 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 ठीक आहे. अरे पण तू इथे काय? प्रीतम, मी तुला तो नेकलेस घेताना बघितलं होतं. पण तू तो का घेतलास आणि परत कधी येऊन ठेवलास हे मला नाही माहिती. मी विचारणारही नाही. पण मला खात्री आहे की यापुढे तू काही चुकीच्या मार्गावर जाणार नाहीस. काका, मी तुला प्रॉमिस करतो, यापुढे मी कधीच काही चुकीचं वागणार नाही. थोडा विश्वास ठेव माझ्यावर प्लीज. आता तू प्रॉमिस केलंय तर काळजी नको करूस. मी वहिनींना काही सांगणार नाही. शुअर तू ठीक आहेस? हां रे, मी ठीक आहे.